नमस्कार मंडळी, कवितेत काय असतंच्या आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करते। मंडळी, आजचा हा कवितेचा भाग खरंच थोडा खास आहे। का ते सांगते। आज पहिल्यांदाच या कवयित्रीची मी कविता वाचणार आहे। अर्थात हे एवढं विशेष काही नाहीये हे मलाही माहितीये। खास गोष्ट अशी आहे की या कवयित्रीला दुसऱ्या एका सुप्रसिद्ध कवयित्रीच्या नावाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालाय। ही गोष्ट खास आहे ना। या दोन्ही कवयित्री लेखिका कोण हे मी सांगतेच आहे, पण त्याआधी माझी नेहमीची अत्यंत प्रेमळ विनंती की माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज प्लीज मंडळी तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्र परिवारात आवर्जून शेअर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी ज्या या कविता काही वाचते तर त्या कविता तुम्हाला कशा वाटतात किंवा तुम्हाला अजून कोणत्या मी कविता वाचाव्यात असं वाटतंय का, हे आवर्जून मला कमेंट्स करून सांगा। ते ऐकायला मला नक्कीच आवडेल आणि त्याप्रमाणे मी कविता वाचत जाईल। सो प्लीज कमेंट्स करा, प्लीज, मला ते आवडेल। आता या दोन कवयित्री कोण ते सांगते। मंडळी, आज 15 नोव्हेंबर हा शिरीष पै यांचा जन्मदिन। शिरीष पै हे नाव महाराष्ट्राला नक्कीच नवीन नाही। त्या खूप चांगल्या लेखिका कवयित्री होत्याच, पण त्याही आधी त्यांची ओळख म्हणजे आचार्य अत्रे यांच्या त्या कन्या। आचार्य अत्र्यांप्रमाणेच त्याही बहुआयामी कथा लेखिका, कादंबरीकार, पत्रकार, कवयित्री आणि या सगळ्या पलीकडे जाऊनही शिरीष पै त्यांच्या वाचकात अत्यंत प्रिय होत्या त्या हायकू या काव्य प्रकारामुळे। हायकू हा काव्य प्रकार शिरीषताईंच्या आयुष्याचं अत्यंत अविभाज्य असं अंग होतं असं म्हटलं तरी चालण्यासारखं आहे। असं विविध रंगी लेखन करणाऱ्या लेखिकेच्या नावाचा जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्रातल्या दुसऱ्या मराठवाड्यातल्या सुप्रसिद्ध कवयित्री लेखिका डॉक्टर वृषाली किन्हाळकर यांना जाहीर झालाय। आणि हा पुरस्कार शिरीषताईंच्या जन्मदिनीच म्हणजे 15 नोव्हेंबरला म्हणजे अर्थातच आज त्यांना तो प्रदान करण्यात येणार आहे। कदाचित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत वृषालीताईंना हा पुरस्कार मिळालेला सुद्धा असू शकतो। शिरीषताई आणि वृषालीताई यांच्या आदराप्रती त्यांच्या दोन कविता मी वाचण्याचा प्रयत्न करणार आहे। शिरीषताईंच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार वृषालीताईंना आज 15 नोव्हेंबरला म्हणजे शिरीषताईंच्या जन्मदिनीच मिळतोय हे खास आहे। आणि या खास गोष्टीचं औचित्य साधून मी आज वृषालीताईंची पहिल्यांदाच एक कविता वाचण्याचा प्रयत्न करणार आहे। हे माझ्यासाठी खास आहे। मंडळी, शिरीषताई जशा चतुरस्त्र लेखिका तशाच वृषालीताई सुद्धा। व्यवसायानं वृषालीताई ह्या स्त्रीरोग तज्ञ आणि त्याचबरोबर त्यांनी इतर अनेक सामाजिक कार्य देखील केलंय। स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध त्यांनी समाजमन जागृत करण्याचा खूप प्रयत्न केला, खूप व्याख्यानं दिली। स्त्री शिक्षण आणि आरोग्य, 50 नंतरचं आरोग्य आणि जीवन, कुटुंब कल्याण व्यवस्था या सारख्या अत्यंत गरजेच्या विषयांवर महाराष्ट्रभर त्यांनी मार्गदर्शनपर असंख्य व्याख्यानं दिली। हे अत्यंत महत्त्वाचे सामाजिक विषय हाताळत असताना त्यांनी स्वतःचं संवेदनशील कविमन सुद्धा तेवढंच छान जपलंय। मंडळी, वृषालीताईंचे वेदन आणि तारी असे 2 काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत आणि मुक्तामाय हे एक दीर्घ काव्य सुद्धा प्रसिद्ध आहे। सहजरंग आणि संवेद्य असे 2 ललित लेख संग्रह सुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहेत। इतकंच नाही, म्हणजे केवळ त्यांचं साहित्य प्रसिद्ध आहे असं नाही, तर वेदन आणि तारी या काव्य संग्रहाला इंदिरा संत पुरस्कार, राजकवी यशवंत पुरस्कार यासारखे प्रतिष्ठेचे मानले जाणारे पुरस्कार त्यांच्या साहित्याला मिळालेले आहेत।
तर त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कमलताई जामकर दर्पण पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. इतकंच नाही तर काही वेगळ्या प्रकारची साहित्य संमेलनं त्यांनी त्यांच्या अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन, लोकसंवाद साहित्य संमेलन अशी काही साहित्य संमेलनं त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आहेत. तर अशा चतुरस्त्र लेखिका, कवयित्री आणि लोभस व्यक्तिमत्व असलेल्या वृषालीताईंना शिरीष पै जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. आज त्यांचीच एक कविता मी वाचण्याचा प्रयत्न करते. मंडळी, वृषालीताईंची ही कविता आहे ना, छोटी आहे कविता, पण फार सुंदर आहे. वाचते. धागा, वृषाली किन्हाळकर. वडील गेले. वडील गेले आणि आईनं आरशात पाहणं सोडून दिलं तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत. तिचे दिवस करत असताना आम्ही तिच्या पोरी सहज सवयीने आरशात पाहू लागलो होतो. तिची गुणसूत्र आमच्या पेशी पेशीत असूनही तिच्यासारखा निग्रही विरक्तपण तेवढ्या दिवसांपुरतं देखील आलं नाही झिरपत आमच्या आसपास. आता आमच्या नजरेत आम्ही नापास. पदव्यांच्या कागदांना कुठे कळते काळजाची डूब. पदव्यांच्या कागदांना कुठे कळते काळजाची डूब. वातानुकूलित घरात राहून राहून विसरायला होत असावी पदराची ऊब. आमचं उच्च शिक्षित खुजेपण अधिकच ठळक होऊन जातं. आमचं उच्च शिक्षित खुजेपण अधिकच ठळक होऊन जातं जेव्हा दिलासा देतो तिला मृत्यूचा तोडगा अन पाठ फिरवून ती तोडून टाकते तिचा आमचा धागा. धागा, वृषाली किन्हाळकर. म्हणजे खूप छान होती ना कविता. कविता कशी वाटली हे आवर्जून मला कमेंट्स करून सांगा. आणि कविता खूप छोटी असली तरी या छोट्या कवितेत अत्यंत मोजक्या शब्दात वृषालीताईंनी खूप छान काहीतरी सांगितलेलं आहे. ते काय सांगितलंय त्यावर नक्कीच विचार करायला काय हरकत नाही. आणि तुम्ही काय विचार केलाय हे मला कमेंट्स करून आवर्जून सांगा प्लीज. मंडळी, आता एक शिरीष पै यांची कविता. कवितेचे गाणे. परमेशाने हे कवितेचे दिधले मजला देणे. परमेशाने हे कवितेचे दिधले मजला देणे. आनंदाने लिहित राहिले हे कवितेचे गाणे. कविता माझी भाषा आहे. कविता माझी बोली. हसत राहिली कविता केवळ रात्रंदिन मम गाली. झोपेतही मज कविता सुचली तरळत स्वप्नी आली. जागी झाले कविता गाता ओठांवर दुमदुमले. लोकांमध्ये वावरताना कविता सांगत गेले. लोकांमध्ये वावरताना कविता सांगत गेले. लोकही भुलले कवितेवर मम कंठित प्रीती गेले. कविता 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 केवळ माझे जीवन आहे. कधी वाटते कवितेसाठी मीही जिवंत आहे. कविता 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 केवळ माझे जीवन आहे. कधी वाटते कवितेसाठी मीही जिवंत आहे. नको नको मी म्हटले कितीदा पाठ लाग मज करीते. नको नको मी म्हटले कितीदा पाठ लाग मग करीते. पकडून मजला तिने ठेवले कुठे न जाऊ देते. कवितेचे गाणे. शिरीष पै. मंडळी, शिरीष पै यांचा आज जन्मदिन. त्यांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.